बरं का, सगळ्या भावंडात मीच थोरली. सिंधुजी, सखाराम, श्रीपती आणि मी एकुलते. त्यामुळं मोठ्या लाडात कुतुकात वाटले. आमच्या घरी शेतीवाडी, बागबागायती, गावची पाटीलकी होती. त्यामुळं घरी कसा माणसांचा राबराबता असायचा. अशातच मी 7-8 वर्षांची झाल्यानंतर माझ्या घरी माझ्याच लग्नाची बोलणी चालू झाली. आता इतक्या लहान मुलीचं लग्न करू नये हे काही त्यावेळेच्या माणसांना ठाऊक नव्हतं. असं सगुणाबाई क्षीरसागर आमच्या साहेबांच्या आपसुकातल्या एक बाई होत्या. त्या एकदा म्हणाल्या, खंडू दादा, पुण्याला गोविंदराव फुल्यांचं घराणं फार मोठं. त्यांचा मुलगा ज्योतिबा शिकल्या सवरलेला आहे. आपल्या सावची त्याची जोडी कशी शोभून दिसेल बघ. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी माझं लग्न ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्याशी झालं. त्यांना मी शेठजी म्हणायचे. मुलींनी शिकावं, स्त्रियांनी समाजात प्रगती करावी अशी त्यांची खूप इच्छा होती. अट्टहास होता मला ना, पण तिथेच माझ्या शिक्षणाची खरी सुरुवात झाली. सुरुवातीला माझा हात थरथर कापायचा, पण या थरथरणाऱ्या हातांना शेठजींनी आधार दिला. या थरथरणाऱ्या हातांना शेठजींनी पकडलं, पाठीवर अक्षर गिरवायला सुरुवात झाली. शेठजी मला कधी घरी, कधी शेतात, तर कधी झाडाखाली बसून शिकवायचे. आणि एकदाची त्यांची साव शिकलीच. हो, ती लिहायला शिकली, वाचायला शिकली. एवढंच काय, शेठजींसारखी पुस्तकं वाचू लागली आणि शेठजींसारखाच मोठा विचार केला. आणि तेव्हा कुठे माझ्या लक्षात आलं, मी ज्या माणसाशी लग्न केलंय तो निव्वळ साधा सुद्धा माणूस नव्हता, तर लाखो करोडोंना जगण्याची ऊर्जा देणारा क्रांतीसूर्य होता. 1 जानेवारी, होय 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातल्या भिड्यांच्या वाड्यात आम्ही सर्वधर्मीय मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. एका भारतीय माणसानं भारतीय माणसांसाठी सुरू केलेली पहिली शाळा होती ती. आणि मी त्या शाळेची पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तेच दूध मी माझ्या लेकरांना देणार होते. शेळपटासारखं जगलात तर काम तमाम होईल, वाघासारखं जगलात तरच नाम होईल. स्त्री शिक्षणाचं काम हाती घेतलं तर खरं, पण हाती घेतलेलं काम अवघड होतं, जोखमीचं होतं, खडतर होतं. पण शिवरायांच्या मावळ प्रांतातल्या मावळ्यांचे आम्ही देखील वंशज होतो. घाबरणं किंवा कच खाणं आमच्या रक्ताला काही मानवणार नव्हतं. पण इकडं सनातन्यांची मात्र धर्म बुडाला अशी कोल्हेकोळी सुरू झाली. पण मी म्हणते, सर्वसामान्यांनी शिक्षण घेतल्याने कसा काय बुडतो यांचा धर्म? इतका तकलाद असू शकतो धर्म? माणसासाठी धर्म असतो की धर्मासाठी माणूस? मुळात माणसाच्या प्रगती अडवणारी प्रत्येक धोंड बुडाली काय किंवा तरली काय, आम्हास काय उपयोग त्याचा? आमचं जगणं आणि मरणं हे तर केवळ लेकरांच्या उन्नतीसाठी होतं. यात झीज होती, हानी होती, अपमान होता. पण उद्याचे सूर्य घडवण्यासाठी आम्हा उभयतांचा संसार होता. आम्ही त्यासाठीच तर जोडले गेलो होतो. शेठजी मला म्हणायचे, सावित्री, आपल्याला लाखो लोकांच्या डोळ्यातले आसवं पुसायचे. त्यांच्या डोळ्यात स्वप्नांची नवी फुलबाग फुलवायची. त्यासाठी त्यांना शिक्षण दिलं पाहिजे. या समाजाच्या आजवरच्या दयनीय परिस्थितीचं, दुःखाचं एकमेव कारण म्हणजे अज्ञान. शिक्षणाला अज्ञान दूर होतं. माणूस विचार करू लागतो. स्वतःला घडवण्यासाठी, स्वतःची प्रगती करण्यासाठी तो धडपडतो. आणि अशीच घडवणारी, धडपडणारी सृजनशील माणसं हवीत आपल्याला आणि या देशाला सुद्धा. भारताला जर गतवैभव प्राप्त करून द्यायचं असेल तर शिक्षणाला तरव पाहिजे. आणि सावित्री, यासाठी आपल्याला शिक्षण द्यायचं. या शिक्षण देण्याच्या कामात देशील मला साथ? देशील? मी फक्त होकारच दिला नाही, तर प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. मी स्वतः शाळेत जाऊन मुलींना शिकवू लागले. त्यांना ज्ञानरूपी अमृत देऊ लागले. अशीच एके दिवशी मी नेहमीप्रमाणे शाळेत चालले होते. अचानक एक दटिंगण माझ्या समोर आला आणि मला म्हणाला, ए टवळे, कुठे निघालीस? आमच्या मुलींना शिकवणं बंद कर. तुला तुझी अब्रू प्यारी की शिकव ना. मला माझा हातला आवाज सांगत होता, नाही सावित्री, नाही. आज जर तू मागे हटलीस तर ही लोक तुला पळपुटी ठरवतील. अगं, तुझ्या आणि तुझ्या शेठजींच्या कार्यात खंड पाडतील.
हेच तर यांचं ध्येय आहे. पण सावित्री, तुझा खरा स्त्रीधर्म तुला सांगतो. नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून काम कर, त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालू. हे तर तुझं पातिव्रत्य नाही सावित्री. आज तू मागं हटू नकोस. आज मागं हटू नकोस सावित्री, आज मागं हटू नकोस. कदाचित त्या धमकी देणाऱ्या माणसालाही माहीत नसावं, मी ज्योतिराव फुल्यांची पत्नी खंडोजीराव नेवसे पाटलांची कन्या होते. ते भर दिवसा त्याच्या कानाखाली आवाज काढल्यावर त्याच्या डोळ्यासमोर चांदणे चमकले. त्याही परिस्थितीत मी त्याला सुनावलं. आज माझ्या समोर आलायस, थोबाड फुटलंय. पुन्हा जर माझ्या वाट्याला आलास तर तुझ्या रक्तानं ही धरती रंगवेन. कसा बसा सावरत तो तिथून निघून गेला. मोठ्या आशेनं माझा अग्रहरण पाहायला आलेली बघेली हळूहळू करून निघून गेली. आजवर माझ्या अंगावर शेण फेकलं मी सहन केलं. मला शिवेशाप दिले, माझ्या अंगावर दगडखोटे फेकले मी गप्प राहिले. पण आज एक नटीकर समोर येऊन माझा हात धरून मला धमकी देतो. नाही, माझ्या सहनशक्तीचा अंत झाला होता. पण इकडे या लोकांनी मात्र एक नवीनच चालू केली. माझा रुद्रावतार बघून त्यांनी आमचे सासरे गोविंदराव फुले यांना मात्र वेठीस धरलं. ते मळ्यावर असताना, त्यांचं काम चालू असताना त्यांना जाऊन ते तिथं धमक्या देऊ लागले, त्रास देऊ लागले. एके दिवशी असंच मी आणि शेठजी लिहित बसलेलो असताना आबांच्या मात्र बाहेर रागात येरझाऱ्या सुरू होत्या. आम्ही दोघंही ते बघत होतो. शेवटी न राहून मीच विचारलं, आबा, अहो काय झालंय? हे पहा, एक तर तुमचं वय झालं, तुम्ही आज जा, आराम करा. शेठजींनी देखील माझ्या म्हणण्याला दुजोरा दिला. आबांनी मात्र त्यांच्या रागाला वाट मोकळी केली. ते त्याच रागात म्हणाले, माझ्या वयाचं सोडा, पण तुम्ही तुमची पिढा माझ्या मागे लावली त्याचं काय? अरे, ती लोक मळ्यावर येऊन मला धमकी देतात, मला त्रास देतात. माझं चुकलं. त्या ज्योतीला एकदा शाळेत न काढल्यावर त्या सगुणीच्या म्हणण्यानुसार पुन्हा शाळेत घालायला नको होतं. खरंच माझंच चुकलं. अरे, समाज जे करू नको म्हणता तेच तुम्ही करता का? कशासाठी? ती लोक मळ्यावर येऊन मला धमकी देतात. तुला आणि या सावित्रीला जीवे मारण्याची धमकी देतात. अरे, बापाचं हृदय आहे, कुठवर सहन करू? सांग ना, कुठवर सहन करू? हे बघ ज्योती, तुला काय करायचं ते तू कर बाबा, पण एक लक्षात ठेव, माझ्या सुनेला उद्यापासून घराचा उंबर ठाऊल आणण्यास भाग पाडू नका. आबांचा संताप अनावर झाला होता. पण शेवटी त्यांनी त्यांचं शेवटचं अस्त्र काढलंच. ते म्हणाले, हे बघ ज्योती, आजच मी त्या लोकांना शब्द देऊन आलो. एक तर तू शाळेत जाणं बंद कर, तू शाळा सोडून दे, नाहीतर आमचं हे घर सोडून जा. काय आबा, असं परक्यासारखं काय वागता? असा काय गुन्हा केला आम्ही? शेठजी सुन्न झाले होते. आबांनी आम्हाला घराच्या बाहेर काढलं होतं. डोक्यात असंख्य विचार होते. शेवटी आबांना जास्त त्रास होऊ नये म्हणून मी आणि शेठजींनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. त्या रात्री त्या असंख्य विचारांनी डोळ्याला डोळा लागला. डोक्यात असंख्य विचार. उद्यापासून राहायचं कुठं? पोटाची खळगी भरायची कशी? स्त्री शिक्षणाचं करायचं काय? एक ना अनेक विचार. दुसरा दिवस उजाडला. शेठजी अंगावरच्या नेसत्या वस्त्रांविषयी बाहेर पडले आणि मी 2 लुगड्यांची वळकटी बांधली आणि त्यांच्या पाठोपाठ चालू लागली. मी दार उघडलं तर आबा ओट्यावर मान खाली घालून बसले होते. मी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी खाली वागले तर आबांनी मात्र त्यांच्या भरल्या डोळ्यांनी माझ्या मस्तकावर जलाभिषेक केला. कुणी कुणाचं सांत्वन करावं, कुणी कुणाची कीव करावी, असाच तो प्रसंग होता. उभ्या आयुष्यात ज्यांनी मला माझ्या वडिलांप्रमाणे सांभाळलं त्या सासऱ्यांना मला सोडून जावं लागलं. पतीच्या आज्ञेसाठी मला माझ्या पितृतुल्य सासऱ्यांना सोडून जावं लागलं. या समाजाने ना नीट आम्हाला जगू दिलं ना मरू दिलं. पण एक सांगते, उभ्या आयुष्यात बाप लेकामध्ये फूट पाडण्याचं महान पातक या समाजानं केलं. शेवटी मी आबांना शेवटचा नमस्कार केला आणि
शेठजींच्या मागोमाग चालू लागले. घर तर सोडलं, मोठ्या महत् प्रयासांना आम्हाला राहायला दुसरं घरही मिळालं, पण डोक्यात सतत घरचा विचार येत होता. आमचं एक ठीक होतं, आमच्या समोर स्त्री शिक्षणाचं एक ध्येय होतं, आमचा विचार होता. पण आबांच्या अंगाची मात्र दाही होत होती. या समाजाच्या विचारांसाठी त्यांना आपल्या सुनेला आणि पुत्राला मात्र गमवावं लागलं होतं. आम्ही मात्र सगळे विचार मागं टाकून पुढे जायचं ठरवलं. मोठ्या जोमानं पुन्हा एकदा शाळेचं काम हाती घेतलं. तेव्हा शाळेची प्रगती सुद्धा खूप वाढू लागली होती. फातिमा शेख, आत्या सगुणाबाई यांचीही या कामी फार मोलाची मदत झाली. शिक्षणाचं महत्त्व लोकांनाही आता हळूहळू पटू लागलं होतं. मुलीही शाळेत येत होत्या. अशातच इंग्रज सरकारने तपासणी आणली. पण तपासणीला आलेल्या मेजर कॅन्डी आणि सर जॉन मॉर्गन यांना तर शाळेची तपासणी खूपच भावली. त्यांना शाळेची तपासणी इतकी भावली की त्यांनी माझा आणि शेठजींचा जाहीर सत्कार केला. शाळेचा व्याप वाढत होता. स्त्री कोणत्याही जातीची किंवा धर्माची असो, अन्यायाची बळी ही नेहमीच ठरली. एखाद्या स्त्रीचा नवरा मयत झाला म्हणून तिने काय सती जायचं का? तिचे केस कापून तिला मोडकं करायचं का? तिला एकाच खोलीत डांबून ठेवायचं का? आम्ही यासाठीच आवाज उठवला. इंग्रज सरकारने तर सतीबंदीचा कायदा सुद्धा अंमलात आणला आणि मी तर पेशवेवरांनी दर होण्याचा संकट घडवून आणला. काशीबाई नातू कोवळ्या वयातली बाळगी होती. तिच्या चांगल्या ती गरोदर होती. पण या अशा प्रकरणात बदनामी होते ती फक्त स्त्रियांची. ती सुद्धा अशाच प्रकारच्या बदनामीला कंटाळून जीव द्यायला निघाली होती. मला जगायचं नाही, मला मरू द्या अशी आर्त विनवणी करत होती. पण मी आणि शेठजींनी तिला धीर दिला. तिचे आई बाबा झालो. मोठ्या आनंदानं तिचं बाळंतपण केलं. तिच्या त्या गोंजीरवाण्या गोंडस बाळाला आम्ही दत्तक घेतलं आणि त्याचं नाव ठेवलं यशवंत. काशीबाई सारख्या अन्यायाला बळी पडणाऱ्या अशा कित्येक मुली आहेत हे लक्षात आल्यानंतर शेठजींनी मात्र ठिकठिकाणी जाहिरातींचे फलकच लावून टाकले. कुणी विधवेचं अज्ञानानं वाकडं पाऊल पडलं असेल तर तिनं ज्योतिबांच्या बालसंगोपन केंद्रात यावं. तिथं तिनं सुखरूप बाळंत व्हावं. मूल हवं असल्यास त्याला घेऊन जावं, नको असल्यास त्याचा सांभाळ आम्ही करू. अशी 100 बाळंतपणं मी केली. ती लहान बालकं, त्यांची दुडुदुडू धावणारी पावलं यांनी आमचं अंगण मात्र घेऊन जायचं. शाळांसाठी तसंच या बालसंगोपन गृहांसाठी आम्हाला स्वतंत्र व्यवस्थाच निर्माण करावी लागली. इकडं शेठजींचं समाजकार्य सुद्धा जोरदार सुरू होतं बरं का. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. शेठजी सांगतील तसं आणि त्या पद्धतीनं मी देखील ग्रंथलेखन सुरू केले. त्यांच्या बरोबरीनं मी देखील भाषणं देऊ लागले. श्री छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा, अखंड, गुलामगिरी, त्यानंतर शेतकऱ्यांचा असून हे त्यांचे खूप गाजलेले आणि नावाजलेले ग्रंथ होते. त्याच्यावरूनच प्रेरणा घेऊन मी देखील लेखन सुरू केले. बावनकशी सुबोध रत्नाकर, ज्योतिबांची भाषणं, सावित्रीबाईंची भाषणं आणि गाणी यांची मला निर्मिती करता आली ती फक्त शेठजींच्या प्रभावामुळे. ज्ञान नाही, विद्या नाही, ते घेण्याची गोडी नाही, बुद्धी असूनही चालत नाही तयाचे मला म्हणावे का? त्याचबरोबर एकच शत्रू असे आपला काढून मिळून फिटून तयार, त्याच्याशिवाय शत्रूच नाही शोधून काढा म्हणत होता. शोधलास का, पाहिलास का, विचार करून सांग लेकरा, नाव तयाचे बोल भराव. हरलास का, कबूलच का, सांगते पहा दुष्ट शत्रूचे नाव नीटरे ऐक तयाचे. अज्ञान, होय अज्ञान, धरुणी त्याला पिटायाचे, आपल्यामधून हुसकावयाचे. छत्रपती सिंहासनीची एक राणी ताराबाई, कोल्हापूरची जगदंबा, महाराष्ट्राची अंबाबाई. शत्रूवर खाली छापा काळ तयाचा ती होई, जेरीस शत्रूला आणून करी बेफाम चढावे. रंगवून टाकी रणभूमी शत्रू रक्ताने सारी, चपलता विजेची जशी तशीच कडारे सहारी, चपलता विजेची जशी तशीच कडारे सहारी. त्या आशा मला करता आल्या त्या फक्त आणि फक्त
भावामुळे आमचं समाजकार्य जोरदार सुरू होतं. पण इकडं 1877 साली खूप मोठा दुष्काळ पडला. अहो, त्या भयंकर दुष्काळाचं वर्णन करतानाही माझ्या अंगावर काटा येतो. अहो, लोकांना खायला देता येत नाही, स्वतःच्या मुलांना खायला देत नाही, म्हणून लोक पोटच्या पोरांना विष घालून मारत होते. म्हणून आम्ही धनकवडीला दुष्काळग्रस्तांसाठी मदत केंद्र सुरू केलं. तिथे आम्ही 2000 लोकांना भाकऱ्या भरण्याचं काम केलं. सांगण्यासारखं खूप काय आहे बाबांनो, पण एक लक्षात ठेवा, कुणी कितीही विरोध केला, कुणी कितीही आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला, तरी आम्ही उभयतांनी मात्र आमच्या कामावर लक्ष केंद्रित केलं. आमचं ध्येय होतं स्त्री शिक्षण. त्याकडे आम्ही लक्ष दिलं आणि तो वारसा आम्ही पुढे घेऊन गेलो. पण इकडे शेडजींची प्रकृती मात्र हळूहळू बिघडू लागली. अर्धांगवायूने त्यांची उजवी बाजू पूर्णपणे निकामी केली होती. पण थांबतील आणि घाबरतील ते शेडजी कसले, त्यांनी त्याही परिस्थितीत डाव्या हातानं सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ लिहून पूर्ण केला. शेवटी शुक्रवार दिनांक 28 नोव्हेंबर 1890 रोजी शेडजी आम्हाला सोडून गेले. फक्त जीवासाठी म्हणून नाही, माझा वैचारिक साथीदार आणि कार्याचा भागीदार मला सोडून गेला होता. माझा आधारवड, माझी प्रेरणा, माझं सर्वस्व आणि माझं सर्व काही निपचित पडलं होतं. स्वामी ज्योतिबांच्या लागे मिचरण, गोड त्यांची वाणी मनी गुण. यशवंत, लक्ष्मी आणि मी पोरके झालो होतो. माझं आभाळ फाटलं होतं, जमीन दुभंगली होती. पण इतक्यात बाहेर कसली तरी गडबड सुरू होती. महादेव आणि सदपार हे प्रेताला अग्नी कुणी द्यायचा, प्रेताला खाता कुणी द्यायचा, यावरून तावातावाने भांडत होते. यशवंत आमचा नाही, आमच्या रक्ताचा नाही हे ऐकताच मी त्याही क्षणी त्यांना सुनावलं. यशवंत हा आमचा मुलगा आहे. मी त्याची आई म्हणून सांगते, एक मुलगा म्हणून सर्व विधी यशवंताच करेल. मोठ्या दुःखानं तो टिटवा यशवंताच्या हाती देत मी आणि यशवंत अंत्ययात्रेच्या पुढे चालू लागले. शेडजींच्या अंत्ययात्रेत हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. आणि शेवटी प्रेताला मोठ्या नदीच्या काठी अग्नी देण्यात आला. अहो, घराघरात ज्यांनी प्रकाशाची फुलं वाटली, तो धगधगता क्रांती सूर्य त्या धगधगणाऱ्या अग्नी फुलांमध्ये अदृश्य झाला. शेडजींची आठवण सतत येत, मन कष्टी, शरीर जड वाटत होतं, काही सुचेनासं होत होतं. पण शेवटी मीच पुढाकार घेतला आणि शेडजींनी सांगितलेल्या मार्गावरून चालण्याचा निर्णय घेतला. मोडलेल्या मनांना पुन्हा उभारी केली. पण तेव्हा पुण्यात मात्र प्लेगची साथ सुरू होती. म्हणून मीच यशवंताला वाणवडी आणि मुरकडीच्या मध्यावर एक रुग्णालय उभारायला सांगितलं. आणि मी स्वतः घरोघरी जाऊन रुग्णांना रुग्णालयात येण्याविषयी सांगू. आता मला माहीत होतं, प्लेग हा संसर्गजन्य रोग आहे. एक ना एक दिवस तो मलाही होणार होता. पण मरणाला घाबरून मी माझं काम थांबवू ते मुळीच शक्य नाही. अहो, आम्ही जगलो तेच मुळी समाजासाठी, आणि तेच समाज कार्य करत असताना जर मला मरण येणार असेल तर मरणा, तुझं स्वागत आहे. ही सावित्री आज तुझ्या समोर उभी आहे. अशी नुसती हुल देत बसू नको. ये माझ्या समोर आहे. तुला तर चांगलंच माहित आहे, सावित्रीची सावित्री बाई झाली आणि सावित्रीबाईची सावित्री माई झाली. हो, ही स्थित्यंतर आहेत माझी. असा समोर आहे, मला हुल देत बसू नको. माई, अगं शेवटचं एकच इंजेक्शन उरलंय, कुणाला देऊ? यशवंताचा प्रश्न होता. मी म्हणाले, यशवंता, हे बघ, ह्या लहान लेकराला दे. अरे, ह्या लहान लेकरांना अजून नीट जगही पाहिलेलं नाहीये रे. ह्या लहान लेकराला दे. हे बघ यशवंता, ही माझी शेवटची इच्छा समज किंवा माझी आज्ञा, पण ते इंजेक्शन ह्या लेकराला असतं. मोठ्या कष्टी मनात यशवंताने माझ्या आज्ञा. मी तर काय पिकलेला पान आणि बसलेला कधीतरी कोसळणार.
यशवंतांना माझी आज्ञा पाळली. त्या लहान बालकाचा जीव वाचला आणि मी तर माझ्या यशवंताच्या डोळ्यात फक्त अश्रू पाहिले, फक्त अश्रू. पाहिलं स्मरणा, पण फक्त एक क्षण थांब. माझ्या या आजवरच्या प्रवासात, ह्या सगळ्या प्रवासात मला सहकार्य केलेल्या सगळ्या सहकाऱ्यांना आठवू दे. सगुणाबाई, फातिमा शेख, धन्यवाद. अरे वा, शेठजी तुम्ही सुद्धा आलात. यशवंत, अरे मग कोण आले? शेठजी, यशवंत, अरे बघ ना, यशवंत